चला श्री गणेश आणि भरनाथ त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आपल्याला वारंवार पुकार दिला जातोय। संकेत दिसतोय का बघा। सुशांत जोगले नंदन जाधव आपले संघ घेऊन मैदानात यायचं आहे। अमृत केळकर सांगायला विनंती असेल, जर आपण 2 मिनिटात जर उपस्थित राहिला नाही तर योग्य निर्णय घेतला नाही। दोन्ही संघाला विनंती आहे, श्री गणेश आईला आणि भैरवनाथ क्रीडा मंडळ भैरवनाथ पाखाडी आपणास विनंती असेल की आपल्याला 20 मिनिटं अगोदर या ठिकाणी पुकार देण्यात आला होता। आपले पाठीराखे सुद्धा या मैदानामध्ये पाहायला मिळतात। आपला संघ सुशांत चोगले आपण त्वरित मैदानाकडे घेऊन यायचं आहे। तसेच गणेशाई संघाला सुद्धा विनंती असेल की आपण ताबडतोब गेटवर यायचं आहे। असेल भैरवनाथ क्रीडा मंडळाचं स्वागत असेल गणेशाई क्रीडा मंडळाचं। दोघांना हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे एक व्यक्तिमत्व आपल्या श्रीवर्धन शहरातील एक नवीन जर्सी मध्ये या ठिकाणी श्री गणेश क्रीडा मंडळ या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय। तर भैरवनाथ क्रीडा मंडळ सुद्धा नवीन जर्सी मध्ये पाहायला मिळतोय। एक जबरदस्त हायलाइट मॅच मैदानामध्ये नक्कीच रंगेल असा सर्वांनाच विश्वास आहे आणि त्यासाठी तमाम श्रीवर्धनकर वासियांच्या तर्फे दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। एक भव्य दिव्य प्रतिष्ठानची स्पर्धा, संघर्ष प्रतिष्ठानची स्पर्धा या मानाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला हे 2 संघ आपल्याला भेटताना पाहायला मिळतात। एक ऐतिहासिक मैदान आणि सौंदर्याच्या मैदानामध्ये या ठिकाणी हा सामना रंगणार आहे, तो म्हणजे श्री गणेशाणी वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ। संघर्ष प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेतील हा सामना नाणेफेक जिंकलेली श्री गणेश आणि ग्राउंड स्वीकारलाय, मैदान स्वीकारलाय, आमंत्रित केले ते म्हणजे भैरवनाथ क्रीडा मंडळाला। भैरवनाथच्या सर्व राखीव खेळाडूंना विनंती असेल आणि कोचना सुद्धा विनंती असेल की आपण खुर्चीमध्ये जाऊन बसायचंय, टाइम ऑफ घेतल्यानंतरच बोलायला यायचंय। राखीव खेळाडू ग्रीन मॅटवर बसतील, दोन्ही बाजूला चेअर आहेत त्यावर आपले प्रशिक्षक बसतील, याकडे लक्ष द्यायचं। आजची ही स्पर्धा खरोखरच एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्या श्रीवर्धनसाठी, श्रीवर्धन वासियांसाठी एक आलेली मेजवानी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आलेली ही कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेला अलोट असा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभतोय, तो म्हणजे तमाम श्रीवर्धन वासियांचा। सामन्याला सुरुवात होते, खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच
एक गडवान असा खेळाडू तो म्हणजे सुशांत चोगले, त्याच्यासमोर बोनस ऑन आहे. 700 क्षेत्ररक्षण पहिली चढाई आहे या सामन्याची, त्यामुळे नक्कीच एक संत संयमी खेळ नक्कीच करताना पाहायला मिळेल. श्री गणेश आपले प्रशिक्षक आपल्याला खुर्चीमध्ये जाऊन बसायचे. श्री गणेश चढाईसाठी येतोय तो म्हणजे रोशन भुसाणे आणि त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे. बोनस मारणं ही खासियत आहे, ती म्हणजेच खास एक पद्धतीने ते लागतं, एक फुटवर्क लागतो तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ही सामना अतिशय रंगतदार सामना होईल आणि या स्पर्धेमध्ये खरोखरच कोणाची कच्चे धुवे आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. बोनस गोल प्राप्त केलाय. गरज म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी बोनस प्राप्त केलाय तो आपल्या संघासाठी, तो म्हणजेच रोशनला. एक लाईव्ह वसंत यादव यांच्याकडून मंडळाला 1000 रुपये देणगी आलेली आहे. मंडळाचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. चढाईसाठी पाहायला मिळतो नंदन काकांच्या समोर आहे. या ठिकाणी 7चा डिफेन्स आहे. 0-1 असा स्कोर इन फेअर ऑफ गणेशाळी. 0 जर्सी नंबर 10 या ठिकाणी खरोखरच जर्सी 10 का दिले याचं प्रात्यक्षिक करताना या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चांगली मॅच मैदानामध्ये पाहता येईल. खरोखर संघ श्रीवर्धनवासियांसाठी रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न आपण केलाय खरा, परंतु या ठिकाणी चांगला प्रयत्न या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी टॅकल केलाय तो म्हणजेच यशनं सार्थकनं, त्यामुळे आपल्या संघाला 1 गुण प्राप्त करून देते. चढाईसाठी येते पुन्हा एकदा रोशनच्या समोर 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे. बोनस ही रोशनसाठी खरोखर एक देणगी आहे. टो टच करण्याचा प्रयत्न, जबरदस्त टो टच या ठिकाणी पाहायला मिळतोय. या टो टचच्या आधारे नक्कीच गुण प्राप्त होते का आणि 17 नंबरच्या गाडी बाद केलाय. 1 गुण पुन्हा एकदा गणेशाईसाठी आणि ही सुपर रेड होते का ते पाहायचं. खरोखरच फारच कौतुक केलं पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या संघासाठी 1 गुण प्राप्त करून दिलाय. चढाईसाठी जातो तो म्हणजे गणेशाईचा खेळाडू, त्यासमोर 7चा डिफेन्स. बोनस ऑन आहे, परंतु या ठिकाणी दोन्ही संघांना तितकीच प्रयत्न करावे लागतील पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. एक हाय व्होल्टेज मॅच नक्कीच मैदानामध्ये राहणार आहे. प्रेक्षक वर्गाला सुद्धा हा सामना अतिशय त्यांची मनं जिंकणारा हा सामना नक्कीच असणार आहे. जर्सी नंबर 10 सौरभ चोगले याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस प्राप्त केलाय, त्यामुळे नक्कीच एक रंगतदार सामना मैदानामध्ये खेळवला जातोय आणि या बोनस या ठिकाणी बोनस साठी प्रयत्न केला जातोय खरा. रोशन याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखरच बोनस दोन्ही बाजूनी जबरदस्त लढत दिली जाते. एकीकडे बोनस मिळाला की दुसऱ्या चढाईला सुद्धा बोनस आणि त्या ठिकाणी काय करतोय, परंतु या ठिकाणी जबरदस्त टॅकल मनोज पवारच्या माध्यमातून, त्यामुळे 1 गुण प्राप्त होईल. ते म्हणजेच गणेश पार चोगलीची यशस्वी अशी पकड मैदानामध्ये पाहायला मिळाली. मनोज पवारच्या माध्यमातून चढाईसाठी गेलाय तो म्हणजे पुन्हा एकदा 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोशन भुसाणे. या ठिकाणी बोनस नसणार आहे. 5-1 अशी लढत आहे. एक खरोखरच हाय व्होल्टेज मॅच आहे. सर्व प्रेक्षकांची धडकन वाढवणारा हा मॅच आहे. याकडे नक्कीच आमचा तमाम कबड्डी जसे अशीच कबड्डी पाहायला उत्सुकतेने पाहत असतो आणि या ठिकाणी आमचे परम मित्र प्रवीण पवार यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल.
आणि या ठिकाणी जबरदस्त पटकन ती झाली आहे सुशांतला सार्थकच्या माध्यमातून. हा दुसरा टॅकल आहे. खरोखरच कौतुक केलं पाहिजे सार्थकसाठी, ज्यानं किशोर गटामध्ये रायगड जिल्ह्यासाठी सार्थक याची चढाई समोर 4-1 अशी लढत. खरोखरच एक विश्वास संपन्न केलाय ते म्हणजेच त्याने श्री गणेशच्या व्यवस्थापनाचा, की या ठिकाणी 4-1 अशी लढत द्यायची आणि त्या ठिकाणी त्याला मैदानामध्ये चढाईसाठी पाठवलंय. खरोखरच कौतुक केलं म्हणजे सार्थकचं. एक चपळही त्याच्या खेळामधून पाहायला मिळते आणि चढाईसाठी त्याचा जर्सी नंबर 10 बोनस पॉल आहे. 6-2 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी नक्कीच कोणाचे इरादे स्पष्ट होतील ते पाहायचं करतो. या ठिकाणी 1 गुण प्राप्त करून घेतोय. टाइम ऑफ युअर म्हणजेच श्री गणेशनं. त्यामुळे अजूनही लढतीमध्ये भरपूरसे रंग भरायचे. त्यानंतर या सामन्याचा रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे सुरुवात तर झालेली आहे. 6-3 असा गुणफलक जरी असला तरी सुद्धा उत्सुकता आहे की प्रेक्षक वर्गाला की पुढील काय घडेल. स्वरूप चौगलेच्या बहारदार चढाई आपल्याला पाहायला मिळतील. तितकंच चांगला डिफेन्स सुद्धा पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी 11 नंबरची जशी प्रदान केली रोशन भूषण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यासोबत 5-1 अशी लढत आहे. या ठिकाणी खरोखरच खोलवर चढाई आणि या ठिकाणी गुरुंनी दिलेला कालमंत्र या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळतं आणि मोठा हिरा पकडलाय. एक मोठा मासा जाळीमध्ये अडकलाय तो म्हणजे श्री गणेशचा. त्यामुळे स्कोर आहे 6-4. आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा स्वरूप संघासाठी गुण प्राप्त करतोय. 1-1 गुण फार महत्वाचे आहेत. यातून सुपर रेट झाली नाही तरी चालेल, परंतु 1-1 गुणाने सुद्धा आपला किल्ला लढवता येतो हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. गमिनी काव्याला नक्कीच आपल्याला लढायचं आहे आणि आज त्यांची जयंती निमित्त या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. बोनस गुण प्राप्त करून घेतला येतो म्हणजेच बोले ना. त्यामुळे नक्कीच हा सामना सुरुवातीपासूनच म्हटलं होतं की हा रंगतदार सामना नक्कीच होईल आणि त्यामुळे सर्वांचा कस या सामन्यामध्ये लागणार आहे. टोटच करण्याचा प्रयत्न ही खासियत आहे ती म्हणजेच या सुशांतची. परंतु या ठिकाणी टोटच झालाय की नाही ते पाहायचं आहे. परंतु एका मध्य रेषेवरचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या खेळानं खरोखरच 7-5 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे नक्कीच अजूनही या सामन्यामध्ये पुढे काय घडेल सांगता येणार नाहीये, परंतु प्रेक्षक गर्दी आहे. त्या गर्दी प्रेक्षकाच्याच जीवावर या स्पर्धा यशस्वी होत असतात. या सर्व गर्दी प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सुंदर टॅकल होताना या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे सातमची. त्यामुळे या ठिकाणी संघर्ष नक्कीच होणार आहे कारण स्पर्धा सुद्धा संघर्ष प्रतिष्ठानची आहे आणि त्यातील हा चालू असलेला संघर्ष 1-1 गुणांसाठी. 1 गुणाची फक्त आता या ठिकाणी फारकत पाहायला बार त्याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे या चढाईतून काय घडतं ते पाहिजे. पुन्हा एकदा कालमंत्र गुरुचा मंत्र या ठिकाणी यशस्वी होतोय का खरं संकेत त्याला नको चिखल कराल तो. तर या कालामध्ये विनंती असेल एकविरा वॉरियर्स आणि जाखमाचा श्रीवर्धनला की आपला पुढील सामना या ठिकाणी याच मैदानात खेळला जाईल. आपल्याला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. खरोखरच 350 वर्ष ज्यांचं नाव आपण उच्च बसता घेत असतो खरोखर आपल्या हृदयात पूर्ण केलेलं आहे. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. पण 350 वर्षानंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे आणि हे जिवंतपणा ज्यांनी ठेवलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कुशल नेतृत्वानं आपला हिंदवी स्वराज्य साम्राज्य निर्माण केलं. आणि आता आपण जो काही छावा चित्रपट पाहतोय त्यामध्ये नक्कीच सर्वांचे काटे रोमटे उभे राहतील. इतके जबरदस्त सीन आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. खरोखरच आपल्याला या ठिकाणी छत्रपती शंभूराजे आपल्याला पाहायला मिळतात. इतकं चांगलं छावाचं
दिग्दर्शन केलंय ते म्हणजे आपल्याच जिल्ह्यातील उतेकर लक्ष्मण उतेकर यांनी केलंय. त्यामुळे आणि जागमाता या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. परंतु या ठिकाणी मध्यंतरापर्यंत स्कोर आहे ते 6-7 आहे. त्यामुळे नक्कीच सामना एक उत्कंठावर्धक सामना नक्कीच होईल. या मैदानामध्ये पाहायला मिळेल तो प्रेक्षक वर्गाला. झाला का नाही इकडं काय झालं रे नको सुशांत याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि प्रेक्षक वर्गासाठी घरघरच माहितीसाठी सांगतोय चालू सामना अतिशय रंगतदार सामना श्री गणेश वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ. आणि त्यामध्ये विनंती असेल दोन्ही संघांच्या कोचना आणि राखीव खेळाडूंना आपण बाजूला बसायचं आहे. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांना विनंती असेल. श्री गणेश प्रशिक्षक यांना सुद्धा विनंती आहे. ऐका मी ऐका ना तिथे बसा ना खुर्ची टाकून कोण अडवणार तिथे बसा खुर्ची टाकून. विष्णू वडिया आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचंय. चढाईसाठी जातोय तो म्हणजे स्वरूप. एक सुंदर चढाई त्याच्या माध्यमातून यापूर्वी आपण पाहिल्यात. परंतु यावेळी एमटी चढाई करत माघारी परतलाय. काय खाऊन आलाय मी नाही जात तू आलाच का झालं. एक गुणांसाठी चालू असलेली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच काय डावपीज असतील पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच पाहायला मिळेल. या ठिकाणी अनुभवाचा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो अनुभव दोन्ही कोचकडे आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून परेश भोले आणि दुसरीकडे सुशांत आणि जागडे साहिल जागडे. आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न खरोखरच यशस्वी ठरलाय आणि गुण प्राप्त केलाय सुशांतनं आपल्या संघासाठी फार महत्वपूर्ण गुण. त्यामुळे नक्कीच आता काल मंत्रानंतर पुन्हा एकदा स्पेशलिस्ट या ठिकाणी करो या मरोड सुपर टॅकल कोण आहे. प्रयत्न चांगला आहे परंतु या ठिकाणी एका लोकच्या धक्क्यातून श्री गणेश सावरतोय की चांगली लढत देतोय. ते पाहायचे आतापर्यंत एक गुणांच्या फरकाने असणारे हे संघ. परंतु आता शेवटच्या काही क्षणामध्ये काय खेळ करतात ते पाहायचं. 11-7 4 गुणांची आघाडी आहे. संघर्ष प्रतिष्ठान आयोजित या ठिकाणी आपण अनेक सत्कार मूर्तींचा नागरी सत्कार केला. दरवर्षी अंडरआर्म क्रिकेटच्या 40+ स्पर्धा शाळा क्रमांक 1च्या इथे आयोजित केल्या जायच्या. परंतु यावर्षी कबड्डीला निवडलं गेलं आणि आज आपल्या या श्रीगोंदा शहरातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्यामुळे या ठिकाणी रोशनची पकड होते. या दरम्यान आपल्याला पाहायला एक गुण गमावतोय तो म्हणजेच श्री गणेश चढाईसाठी येतो तो जर्सी नंबर 4 सुशांत. 12-7 असा घोडाफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. सुरुवातीच्या काही क्षणामध्ये खरोखर अतिशय चांगलं द्वंद्व चांगलं युद्ध रंगलं होतं मैदानामध्ये. परंतु एक लोण नंतर या सामन्याचं चित्र थोडंसं कलटलंय. थोडंसं पारडं जड झालंय ते म्हणजे भैरवनाथचं. पण ती तितकी क्षमता आहे की श्री गणेशच्या खेळाडूंमध्ये. त्यामध्ये काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचंय. चढण्यासाठी जातोय जर्सी नंबर 9 भोले. एक आक्रमक चढाई करण्याचा इरादा या ठिकाणी पाहायला मिळतोय. रात्रीकडे बाद करण्याचा प्रयत्न सुद्धा होता परंतु या ठिकाणी एक एमटी चढाई करत माघारी परत आहे. त्याच्या समोर आहे जर्सी नंबर 4 सुशांत. एक आधारस्तंभ संघाचा कर्णधार आणि या ठिकाणी प्रयत्न चांगला होता
परंतु त्यासाठी फुटवर काष्ट फार गरजेचं होतं. यापुढील सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्राप्त केला. या ठिकाणी खरोखरच कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी तगडं आव्हान आहे ते म्हणजे 5 हे या ठिकाणी आणि या ठिकाणी सुंदर पटकन बोनस तर प्राप्त केलाय फक्त गुणही गमावलाय. त्यामुळे अजूनही गुणांची फारकत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 13-9 चढायसाठी येते. या ठिकाणी बोनस ऑन आहे. रोशनला प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी चांगला प्रयत्न परंतु या ठिकाणी कोपरा रक्षकाचा संयम सुटलाय परंतु एक महत्वपूर्ण गोल गमावलाय. त्यामुळे स्कोर झालाय 13-10. चढाईसाठी येते स्वरूपच्या समोर 7चा डिफेन्स आहे. या ठिकाणी स्वरूप खरोखरच एक आक्रमक चढाई करतोय की आपल्यावर असणाऱ्या गुणांचं जी फरकत आहे त्यामुळे समाधानी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल. चढण्यासाठी गेले स्वरूपच्या समोर आणि जबरदस्त या ठिकाणी रोशन बोलेचं खरोखर आक्रमण होतं आणि एक गोल प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी. त्यामुळे टाइमअप मिळालाय तर भैरवनाथ क्रीडा मंडळानं दोन्ही संघांकडनं वेगवेगळ्या प्रकारे हल्ले प्रतिहल्ले केले जाते. 13-11 असं गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी कसोटी लागते संयमाची. या ठिकाणी कसोटी लागते ती त्यांच्या आक्रमकतेची आणि त्यातून येणारा निर्णय काय असेल ते सांगता येणार नाहीये. परंतु या ठिकाणी कबड्डी जबरदस्त लागलेली आहे. प्रेक्षक वर्ग मात्र यावर खुश आहे. त्या सर्व दर्दी प्रेक्षक वर्गांचा या संघर्ष प्रतिष्ठान आयोजित कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत असेल. चढाईसाठी जातं जर्सी नंबर 11 रोशन. शेवटची 4 मिनिटं घोषित केली आहे. चांगला प्रयत्न या ठिकाणी परंतु यशस्वी ठरते. भैरवनाथसाठी भैरवनाथला संयम गमावण्याचा सिलसिला चालू केला आहे चढाईसाठी. आणि या ठिकाणी मनोज पवारच्या माध्यमातून हिरा टिपलाय तो मासा टिपलाय जाळ्यात अडकलाय तो म्हणजे श्री गणेशच्या जाळ्यात. मनोज पवारच्या माध्यमातून सुशांतला कॅच केले आणि त्यामुळे गुणांचं मार्जिन आता 13-13 झाले. दोन्ही संघ समान गुणांवर. या ठिकाणी सुपर टॅकल होणार. या ठिकाणी काय घडतंय? सुपर टॅकल होतंय का? आणि या ठिकाणी सुपर टॅकल होते. खरोखरच एक रिस्क किती महागात पडते. खरोखर कौतुक झालं पाहिजे त्या कोपरा रक्षकाचं की त्याला खरोखरच आपल्या संघाला 2 गुण प्राप्त करून दिले. एक मौकेच्या ठिकाणी शेवटची 3 मिनिटं सामना संपायला. या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताला उपस्थित असणाऱ्या खरंच गर्दी प्रेक्षकांना एक रंगलेला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. खरोखरच सांगतात की प्रत्येक स्पर्धा अशी उत्कंठावर्धक होणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी 15-13 असं गुणफलक आहे. चढण्यासाठी सुपर टॅकल ऑन आहे. या ठिकाणी खरोखरच आक्रमक आहे तो जर्सी नंबर 17. याचं कौतुक झालंच पाहिजे. होलवर चढाई. या ठिकाणी काय पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याचं कलाटी जनरेशन 2 गुण प्राप्त करत आहे. गुण संख्या झाली 17-13. त्यामुळे पार्थ याची चढाई खरोखरच सांगतो. पार्थ या ठिकाणी 2 गडी बाद केले. संयमाची परीक्षा घेतली ती म्हणजे श्री गणेशच्या सर्व खेळाडूंची आणि या ठिकाणी 2 गुण प्राप्त केले. त्यामुळे नक्कीच शेवटच्या क्षणामध्ये एक रंगत आणण्याचा प्रयत्न भैरवनाथचे कालमात्र या ठिकाणी पाहायला मिळते. प्रयत्न करून अपयशी माघारी परततोय. त्यामुळे 19-13 असा गुणफलक या ठिकाणी झाला. विनंती असेल दोन्ही संघाला जाटपाडा क्रीडा मंडळ आणि इकडे वॉरियर्स खेळण्याच्या दृष्टीने मैदानाकडे यायचं. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आपली खरोखरच या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी आतुरलेला आहे. एक सामन्यात खरोखर लोण्याच्या दिशेने जाणारा
भैरव क्रीडा मंडळ, परंतु त्यातून 6 वरला जर्सी नंबर 17 आणि त्यानंतर जर्सी नंबर 12 सुपर टॅकर. त्यामुळे गुणांचे मार्क आता 19-13 झाले आहे. या दोन्ही खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे. इतक्या संघर्षपूर्ण आणि अटीतटीच्या काळात त्यांनी आपल्या संघाला 4 गुण प्राप्त करून दिले. त्यामुळे नक्कीच कौतुकास पात्र ठरलंय जर्सी नंबर 17 आणि जर्सी नंबर 12. कदाचित तो गोरेवले असावा 12 नंबर जर्सी. बरोबरच गुणवान असा खेळाडू आहे आणि या ठिकाणी सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण, खरोखर कौतुक केलं पाहिजे. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण गोरेवलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे, टाळ्या झाल्याच पाहिजेत. भूषण गोरेवले ज्याने परवाची स्पर्धा गाजवली ते म्हणजे अंडर 9 स्टँडर्ड 9 म्हणजे 9वी पर्यंतची स्पर्धा आणि त्यामध्ये आपल्या संघाला विजेतेपद प्राप्त करून दिलं होतं. एक चांगला खेळ या ठिकाणी अपेक्षित. तितक्याच चांगला खेळ या ठिकाणी सुशांतचा संघ करताना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 17-12 भूषण गोरेवलेलं एक सुपर टॅकलवर खरोखरच या आपल्या संघाला पुन्हा एकदा मैदानात आणलंय आणि 20-13 भूषण गोरेवलेच्या खेळासाठी या ठिकाणी 100 रुपयाचा स्वरूपात पारितोषिक लाभलेलं आहे. ते म्हणजे प्रशांत यांच्याकडून खरोखरच कौतुक करायला पाहिजे, टाळ्या झालं पाहिजे भूषण गोरेवलेसाठी. इतकं सुंदर खेळ. चावी माहिती का? अरे चावी कुठे ठेवू? कुठनं घेतलीस? हा कुठे खाली पडलेली, वरती उचलून ठेवायची. मंदार हलते रे तिथं पहिले बाण दांडका. अरे हा दांडका आहे ना, त्याला बाण. भूषण गोरेवले आपण व्यासपीठाकडे यायचंय.